स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक सेवेकरी होते. त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावरट सेवेकरी होती. ती खरे सोलापूरची राहणारी होती, पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली. स्वामी बऱ्याच वेळेस चोडप्पाकडेच असायचे. स्वामींची सेवा करायची या हेतूने तिने चोडप्पाशी ओळख वाढविली. चोडप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची. तेव्हा स्वामी एक दिवस चोडप्पास म्हणाले, "चोड्या, ह्या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस. ती एक दिवस तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल." आणि तसेच घडत गेले. सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली. जे पैसे द्यायला नकार देत त्यांना ती महाराजांचे दर्शन घेऊ देत नसे. तिने महाराजांवरही पगडा निर्माण केला होता. तिची पूर्वपुण्याई खूप होती म्हणून महाराजांनी तिला दूर लोटले नव्हते. एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरविले. सुंदराबाई एकदम चवताळली. महाराजांकडे धावत गेली आणि महाराजांना सांगितले, पेढे खायचे नाहीत. सुंदराबाई महाराजांवर खूप अधिकार गाजवी. इतर सेवेकऱ्यांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत. तरी सुंदराबाईचे काय ऐकतात? कधी-कधी स्वामी चोडप्पाला म्हणायचे, "चोड्या, सुंदराबाईची मस्ती फार वाढली आहे, परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही." एकदा एका भक्ताने महाराजांच्या पुढे ₹25 ठेवले. महाराज त्याला म्हणाले, "हे पैसे चोडप्पाच्या हातात ठेव." पण लगेच सुंदराबाईने त्या पैशांवर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले. स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोडप्पाला दिले नाही. तेव्हा स्वामी सुंदराबाईवर खूप रागावले. त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला. तेव्हा तिने ते पैसे चोडप्पाला दिले. सुंदराबाई सेवेकऱ्यांवर खूप ओरडायची. तेव्हा स्वामी तिला म्हणायचे, "ते काय तुझे नौकर आहेत का?" स्वामी कृपेमुळे ती वेडेवाकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची. खरे तर चोडप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता. त्याने अनेक वर्षे स्वामींची मनःपूर्वक सेवा केली होती. पण नंतर त्याला सुद्धा पैशांचा लोभ जडला. तो स्वामींच्या पुढे जमा होणारे पैसे स्वतःकडेच ठेवू लागला. स्वामी त्यावर प्रसन्न होते. त्याला काहीही कमी नव्हते, पण तो लोभात अडकला होता. एक दिवस चोडप्पाने स्वामींपुरचे पैसे उचलले, पण स्वामी काही बोलले नाहीत. ते आसनावरून उठले आणि फडके हातात घेऊन अलक निरंजन असे म्हणाले. तेव्हा स्वामींच्या समोर जमलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली. योगायोगाने ₹125 जमले. स्वामी चोडप्पाला म्हणाले, "चोड्या, गेले काही दिवस तू माझ्यापुढे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करायच्या ऐवजी स्वतःकडे ठेवतो आहेस. त्यात आतापर्यंत 60,000-65,000 हजार जमा झालेत. त्यात ₹125 कमी पडले होते. ते हे घे. माझी जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज मुक्त झालो." महाराजांचे बोलणे ऐकून चोडप्पा गांगरून गेला. त्याला लाज वाटली. तो तिथून निघून गेला. सुंदराबाई आणि चोडप्पा लोभी झाले होते, म्हणून महाराजांनी त्यांचा हिशोब पूर्ण केला होता. श्री स्वामी समर्थ.